उन्हाळ्यातल्या प्रचंड उकाड्याची भरपाई करण्यासाठी निसर्ग सुगंधी फुलांची उधळण करत असतो. त्यातलं सगळ्यांच्या आवडीचं एक फूल म्हणजे बकुळीचं फूल. वाळल्यानंतर देखील बराच काळ सुगंध पसरवणारं हे सुंदर नाजूक फूल महाराष्ट्रीयन लोकांना इतकं आवडतं की त्यांनी त्याचा सोन्याचा दागिनाच बनवला आहे. नाजूकसा बकुळी हार याच फुलांची आठवण देत राहतो. पहाटे बकुळीच्या झाडाखाली फुलांचा सडा पडलेला असतो. बकुळ हा मोह, किरणी, चिक्कू या झाडांचा भाऊ. मूळचा दक्षिण भारतीय असलेला हा वृक्ष आता सगळीकडे लावलेला दिसतो. याचा बॉटॅनिकल नाव आहे मायमोसोप्स एलेंगी. एलेंगी हे बकुळीचं मल्याळी नाव, तर मायमोसोप्सचा अर्थ माकडाच्या चेहऱ्यासारखी दिसणारी फुलं. आता बॉटनिस्टला कुठल्या माकडाच्या तोंडाशी या फुलाचं साधर्म्य वाटलं ते देवच जाणे. बकुळीची केसर वृक्ष, बोलसारी, रांजे अशी ही नावं आहेत. इंग्रजीत त्याला इंडियन मेडलर, एशियन बुलेटवूड किंवा स्पॅनिश चेरी असं म्हणतात. बकुळ हा अत्यंत दाट सावली देणारा वृक्ष आहे. शिवाय उन्हाळ्यात तो चमकदार नारंगी पिवळ्या फळांनी भरलेला दिसतो. ही फळं पक्ष्यांची आवडती फळं आहेत, स्पेशली धनेश म्हणजेच हॉर्नबिलची. बकुळीची फळं आपणही खाऊ शकतो. फळाचा गर गोड आणि तुरट असतो. प्रत्येक फळात 1 किंवा 2 बिया असतात. या बिया पाण्यात भिजवत ठेवून लावल्या की हमखास लागतात. सुरुवातीला बकुळीचं झाड हळू वाढतं, पण नंतर जोम धरून 7 ते 8 वर्षात ते फुलू लागतं. आजकाल बकुळीची ग्राफ्टेड झाडं सुद्धा मिळतात. अशा झाडांना लवकर फुलं यायला लागतात. या झाडाची फळं खारी, पक्षी, मुंगूस, हरिण, रानडुक्कर यासारखे अनेक प्राणी खातात. याच्या बियांपासून तेल पण काढलं जातं. ते खाण्यायोग्य असतं, शिवाय दिव्यांमध्ये सुद्धा वापरलं जातं. बकुळीच्या फुलांपासून अत्तर पण बनवलं जातं. याशिवाय याच्या सालीचे अनेक आयुर्वेदिक उपयोग आहेत. फळं आणि सालीचा उपयोग करून टूथपेस्ट बनवली जाते. हे मी काढलेलं बकुळीच्या झाडाचं आणि हॉर्नबिलचं चित्र.